मी घरातली ती सून जिला कधीच काही काम येत नाही म्हणून टोमणे नाही मिळाले, तर आनंदाने आणि प्रेमाने सासूबाईंनी सर्व काही शिकवलं, सर्व काही मला समजावून सांगितलं आणि घरातली ती मुलगी जिच्या वाटेला पुरण फक्त वाटायला आलं. पुरणाचा स्वयंपाक म्हणजे मला सर्वात अवघड स्वयंपाक वाटायचा. मला वाटलंच नाही की कधी मीही करेल. मला नेहमी वाटायचं की मी पुरणाच्या स्वयंपाकासाठी, पुरणपोळी खाण्यासाठी नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहील. पण जेव्हा आहोंसोबत महाराष्ट्र सोडून बाहेर आले, आत्तापर्यंत तर नक्कीच नाही केल्या मी पुरणपोळ्या. पण माझ्या काही महाराष्ट्राच्या बाहेरील मैत्रिणी म्हणायला लागल्या की पुरणपोळी एकदा तरी खाऊ घाल, खाऊ घाल. म्हटलं चला ठीक आहे. पारंपरिक पद्धतीने नाही, पण यूट्यूबवर बघून शॉर्टकटमध्ये मी ती पुरणपोळी करायचा प्रयत्न केला आणि पहिल्याच याच्यामध्ये खरंच छान पुरणपोळी झाली. अगदी आई आणि सासूबाई किंवा आजीसारखी तर नक्कीच नाही झाली, पण ती खाण्याजोगी होती, खायला छान लागली. मला तेच बरं वाटलं. मला तर कधीच वाटलं नव्हतं की मला एवढी चांगली पुरणपोळी बनवता पण येईल. सर्वजण खुश झाले आणि माझ्या मुलांनाही पुरणपोळी खूप आवडती, तर कधी ना कधीतरी शिकायचीच आहे ना. मग म्हटलं चला सुरुवात करूया. हळूहळू बनवून बनवून आपण शिकणार. पूर्ण दिवस माझा त्या पुरणपोळीमध्ये गेला. पण खाल्ल्यानंतर मनाला जे समाधान मिळालं आणि पाहुण्यांच्या चेहऱ्यावरती जे समाधान होतं, ते बघून मला खरंच खूप आनंद झाला. मैत्रिणींनी कधी खाल्ली नव्हती, त्यामुळे त्या तर म्हणाल्या की "अरे वाह! कितनी बढिया." आता त्यांना काय माहिती की आपली पारंपरिक पुरणपोळी खूपच टेस्टी असती, खूपच छान असती, अगदी पातळ असती. मला नाही जमली तेवढी छान बनवायला. पण मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला आणि मन लावून ती बनवली. तो होता रक्षाबंधनाचा दिवस. घरची आठवण तर खूप येते, पण इथे जेव्हा मिंगलअप होतात सर्वजण, राखी बांधतात, रक्षाबंधनाचा प्रोग्रामही करतात, तेव्हा थोडं मनाला बरं वाटतं की चला, आपण एकटं तर नाही बसलो ना त्या दिवशी. ॲटलीस्ट आपल्याजवळ कोणीतरी आहे की ज्याच्या हातावर आपण राखी बांधू. महिनाभर आधीच सुरू होतं की रक्षाबंधन येणार आहे, राखी पाठवायची आहे घरी. पोस्टाने राखी पाठवायची, राखी निवडून ती मी पाठवायची. ते सर्वांच्या इथे चालू होतं. प्रत्येक मैत्रीण एकमेकीला विचारते की "तूने राखी भेजी क्या? तू राखी पाठवलीस का?" आणि मग तिथून ते सुरुवात होऊन जाते. खूप छान वाटतं. दरवेळेस माझी मम्मी म्हणते की "मी इथून घेऊन बांधेल गं, तू नको पाठवू, कशाला टेन्शन घेतेस?" पण नाही ना, मनाला ते पटतच नाही. नेहमी असं वाटतं की मी पाठवलेली राखीच माझ्या भावाच्या हातावर बांधली गेली पाहिजे. फक्त तेवढ्यासाठीच ती राखी घ्यायची, ती भावाला पाठवायची आणि त्याने ती बांधली का नाही हे पण मी चेक करते. दरवेळेस मी फोन करून पहिले विचारते की माझी राखी पहिले बांधा आणि तो आनंदच वेगळा असतो.